माझे सहकारी, मंत्रिमंडळातील मंत्री, खासदार, आमदार, सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व प्रशासकीय अधिकारी, मी आपल्या सगळ्यांना मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मनापासून शुभेच्छा देतो। आज आपण मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करतोय। आज या संघर्षमय इतिहासाची आणि रोमहर्षक लढ्याची पानं आठवणींमध्ये चालली जात आहेत। या लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या स्वातंत्र्य सेनानींना माझी विनम्र आदरांजली अर्पण करतो। सर्वप्रथम मी त्यांना वंदन करतो। आपण सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। योगायोगाने आपले आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस देखील आहे आणि मोदीजींनी देखील आपल्याला सतत विकासाची आणि प्रगतीची प्रेरणा दिलेली आहे। त्यामुळे आजच्या दिवशी आपण अशी शपथ घेऊया की मराठवाड्याला मागास शब्दापासून मुक्ती मिळाली पाहिजे, विकासाचे नवे पर्व मराठवाड्यात सुरू झाले पाहिजे, अशा प्रकारची आपण संकल्पना करूया। चौफेर प्रगतीचा हा नवा मुक्ती संग्राम आपण आजपासून सुरू करूया। हैदराबाद मुक्ती संग्राम भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक दैदिप्यमान पर्व आहे। आज आपण मुक्ती संग्रामाच्या इतिहासाचे स्मरण करण्यासाठी सगळे इथे जमलेलो आहोत। निजामाच्या अत्याचारी राजवटी विरुद्ध मराठवाडा तेव्हा आतून धगधगत होता। स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातील जनता हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी तीव्र संघर्ष करीत होती। लोकमान्य टिळकांनी इसवी सन 1891 मध्ये जिनिंग प्रेस सुरू केली आणि त्यातून राजकीय जागृतीचे पहिले पाऊल मराठवाड्यात पडले। 1935च्या दरम्यान राष्ट्रीय भावनेतून मराठवाड्यात 20 खाजगी शाळा सुरू झाल्या। यामागे स्वामी रामानंद तीर्थ आणि बाबासाहेब परांजपे यांची मुख्य प्रेरणा होती। या शिक्षण संस्थांनी मराठवाड्यात राष्ट्रीय जनजागृतीचे कार्य केले। श्रीयुत केशवराव कोरटकर आणि वामनराव नाईक यांनी यात पुढाकार घेतला आणि हैदराबाद प्रांतात दक्षिण साहित्य संघाची स्थापना केली। तिथं स्वातंत्र्याच्या प्रेरणेने मराठी तरुण एकत्र आले। संस्थानातील शाळांमध्ये वंदे मातरम गीत म्हणण्यास बंदी होती। त्या विरोधात सुरू झालेल्या वंदे मातरम विद्यार्थी चळवळीतूनही या मुक्ती संग्रामाला बळ मिळालं। घराघरातून स्वातंत्र्याचा अंगार पेटला आणि त्या वणव्यात अत्याचारी राजवट जळून खाक झाली। सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामुळे हैदराबाद संस्थान देशाचा भाग बनलं। भारताला एक संघ ठेवण्याचं अशक्यप्राय कार्य या लोहपुरुषानं केलं। आज माझ्या समोर काही ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आहेत। त्यांनी किंवा आज हयात नसलेल्या शेकडो स्वातंत्र्य सैनिकांनी निजामाचे अत्याचार आपल्या डोळ्यांनी पाहिले आहेत, त्यांनी स्वतः अनुभवले आहे। स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या स्वातंत्र्य संग्राम कुणीही विसरू शकणार नाही। या दिगंबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रवी नारायण रेड्डी, देवीसिंग चव्हाण, भाऊसाहेब वैशंपायन, विजेंद्र काबरा, बाबासाहेब परांजपे अशी कितीतरी नावं आपल्याला घेता येतील। त्यांचं योगदान फार मोठं आहे। देशाच्या स्वातंत्र्य संग्रामासारखीच राष्ट्रभावना या लढ्यातही होती। म्हणूनच या भूमीवर आल्यावर आपण सगळे नतमस्तक होतो। आदरणीय केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह यांच्या प्रेरणेतून गेल्या वर्षापासून या आपल्या मुक्ती संग्रामाचा मोठा कार्यक्रम तेलंगणा येथे देखील होतो। यात महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा ही तीनही राज्य सामील होतात। या मुक्ती संग्रामासारख्या ऐतिहासिक घटनेशी सगळा देश जोडला गेलाय। हे आपल्या केंद्रीय गृहमंत्री महोदयाने आपल्या या उपक्रमातून दाखवून दिले। त्यामुळेच मराठवाडा मुक्ती संग्रामाचे कार्यक्रम उत्साहाने साजरे आपण करतोय। गेले 3-4 दिवस या मराठवाड्यामध्ये
संभाजीनगरमध्ये एक उत्साह पाहायला मिळतोय. आधीच्या सरकारच्या काळात मराठवाड्याच्या अनुशेषात भर पडली, विकासाचे प्रकल्प काही मंदावले, पण महायुती शासन यासाठी विशेष प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र सरकार मराठवाड्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. हा शब्द राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने मी आपल्याला देऊ इच्छितोय. जिल्हा नियोजन मधून प्रत्येक जिल्ह्याला 2 कोटी रुपये आपण दिले. छत्रपती संभाजीनगर येथे सुंदर असे स्मृती स्मारक उभारण्यासाठी 100 कोटी रुपये निधी आपण देत आहोत. आपलं युती सरकार सत्तेवर आल्यानंतर आणि मराठवाड्याच्या विकासासाठी ठोस पावलं उचलण्यास आपण सुरुवात केली. आणि आपल्या सरकार आल्यानंतर मागील वर्षी पहिल्यांदा मराठवाडा मुक्ती संग्रामात मी स्वतः ध्वजारोहण या ठिकाणी केलं. त्यावेळेस देखील मी काही कामं पूर्ण करण्याची घोषणा केली होती, पण या घोषणा देखील आम्ही कागदावर ठेवल्या नाहीत, त्याची अंमलबजावणी सुरू केली. हे आपल्याला प्रत्यक्षात या ठिकाणी दृश्य स्वरूपामध्ये दिसतंय. काल देखील मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक संभाजीनगरमध्ये झाली. या निर्णयाकडे आपण मराठवाड्यातले लोक सर्व डोळे लावून पाहत होते आणि आपल्या मराठवाड्यासाठी काय निर्णय सरकार घेतंय हे बघत होते. आणि म्हणून मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाचं पर्व यातून सुरू झालंय असं मी या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो. या बैठकीत आम्ही मराठवाड्यातील 45,000 मराठवाड्यासाठी 45,000 कोटीपेक्षा जास्तीची विकास कामं मंजूर केलेली आहेत. मराठवाड्याची दुष्काळापासून कायमस्वरूपी सुटका आपल्याला करायची आहे. पावसाचं वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी जी मराठवाडा वॉटर ग्रीड योजना प्रस्तावित आहे ती मागच्या वेळेस मंदावली, बंद होती, परंतु आज आपण त्यासाठी 15,000 कोटींची तरतूद देखील केली आहे. या महत्वाकांक्षी योजनेसाठी आपण या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना देखील विनंती केलेली आहे आणि नक्की आपल्याला केंद्राकडून देखील मदत मिळेल. मराठवाड्यातले रस्ते चांगले झाले पाहिजे, त्यासाठी देखील आपण शेकडो कोटी निधी दिलाय. त्याचं आज पाहतोय आपण पूर्वीचे रस्ते आणि आताचे रस्ते याच्यामध्ये आपल्याला फरक जाणवतोय. उर्वरित सगळे रस्ते देखील चांगले करण्याचं काम सरकार या ठिकाणी करेल अशी देखील ग्वाही या ठिकाणी मी देतो. उद्योग, विकास, सिंचन, कृषी, शिक्षण अशा सर्व क्षेत्रात मराठवाड्याची घोडदौड सुरू होणार आहे. आता खऱ्या अर्थानं मुक्ती संग्रामाचं अमृत महोत्सवी वर्ष साजरं होत आहे. मराठवाडा हा कोकणासारखा पावसाचा प्रदेश नाही, पश्चिम महाराष्ट्रासारखी सदनता नाही, पण मराठवाड्यातील लोकांनी कष्टानं या प्रदेशाला फुलवलेलं आहे. हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. त्याने आपल्या घामाने सिंचन या ठिकाणी केलं आहे. संतांचा संस्कार, मेहनती युवक, शिक्षणाला प्राधान्य देणारे नागरिक, संकटावर मात करणारा शेतकरी, वाढणारे उद्योग हे सगळं या भूमीचं वैशिष्ट्य आहे. आणि मराठवाड्याची सर्व क्षेत्रात कालबद्ध प्रगती हेच आमच्या समोरचं ध्येय आहे आणि त्यासाठी आमचं सरकार अविरत प्रयत्न करील. आणि हेही मी या ठिकाणी सांगू इच्छितो, पावसाने जरी ओढ दिली आहे, पाऊस मध्ये मध्ये पडतोय, तरी सुद्धा शेतकऱ्याला ज्या ज्या ठिकाणी नुकसान होईल त्या त्या ठिकाणी हे आपलं सरकार शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील. कारण शेतकऱ्यांनी देखील यापूर्वी पाहिलेलं आहे. गेल्या वर्षभरामध्ये आम्ही सगळे नियम धाब्यावर बसवले, सगळ्या अटी शर्ती धाब्यावर बसवल्या, NDRFचे नियम बाजूला ठेवले आणि शेतकऱ्यांना दुप्पट मदत, 2 हेक्टरची 3 हेक्टर मदत, सततच्या पावसाला कायम नुकसानीमध्ये आम्ही धरण्याचं काम केलं. 1 रुपयात पीक विमा योजनेचा आम्ही निर्णय केला आणि त्याचबरोबर जे रेग्युलर परतफेड करत होते 50,000 पर्यंत त्यांचं जे काही आपण इन्सेंटिव्ह होतं रखडलेलं तेही आपण देण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी जे जे काही आवश्यक आहे, शेवटी हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, शेतकऱ्यांचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे, कामगारांचं आहे, माता भगिनींचं आहे, तरुणांचं आहे. आणि यामुळे मी आजच्या दिवशी एवढंच सांगतो की शेतकऱ्याच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभं राहील, मराठवाड्याच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभं राहील आणि मराठवाड्याला देशातले एक अग्रेसर प्रदेश
बनवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आमचं सरकार वचनबद्ध आहे. पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.